मी कॉम्रेड सम्राट मोरे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं आज अजितदादांना स्मरणपत्र द्यायचं नियोजन आम्ही केलं होतं। निवडणुकीच्या पूर्वी अजितदादा उपमुख्यमंत्री असताना आम्ही त्याला कोल्हापूरच्या विश्रामगृहावर भेटलो होतो। त्यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो असं आश्वासन दिलं होतं। त्यावेळी ते असे म्हटले पण होते की अर्थमंत्री मीच आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला पैसे कोण देणार। परंतु मला आता वाटतंय की त्यांची सुद्धा भाषा निवडणुकीनंतर बदललेली आहे। लोकांचं फक्त मतं घ्यायची आणि त्यानंतर भाषा बदलायची। आता त्यांची भाषा म्हणते पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांनी विरोध केला, पैसे दिल्यावर त्यातले शेतकरी 60% शेतकरी त्यांच्या बाजूने गेले। असं काही नाही आहे। शक्तीपीठ महामार्गाला आपण सगळं बघतोय गेले 1.5 वर्ष आमचं आंदोलन चालू आहे आणि शक्तीपीठ महामार्गाला 100% महाराष्ट्रातनं विरोध आहे। दादाने आम्हाला आता प्रश्न विचारले की तुमची जमीन किती म्हणजे जात्या। आम्ही इथं बाधित शेतकरी, आमच्या प्रत्येक शेतकऱ्याची जमीन जात्या आणि त्याने आम्हाला सांगितले की मुंबई दौऱ्याच्या वेळी मी ते सांगतो आणि त्यांनी असं सांगितले की ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते आता शक्तीपीठाच्या बाजूने आहेत। मग आम्हाला तुमच्या माध्यमातून असं आवाहन करायचं आहे, निदान या लोकप्रतिनिधी एकदा जाहीर करावं की शक्तीपीठाच्या बाजूने आम्ही आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या बाजूने आहे काही लोकांच्या बाजूने आहे। या लोकप्रतिनिधीसुद्धा एकदा जाहीर करण्याची वेळ आलेली आहे। हां असंच आताच्या प्रथम घडीला असंच वाटतंय की अजितदादांनी सुद्धा आता आपली भूमिका बदललेली आहे। आम्ही त्यांना स्मरणपत्रात लिहिलं आहे, आम्ही अगदी एखाद्याला सन्मानपत्र देतात त्या पद्धतीनं मी ते सोशल मीडियावर पाठवीन। स्मरणपत्र त्यांना दिलेलं आहे की आपली ख्याती शब्द पाळणारा नेता अशी आपली ख्याती आहे, परंतु आपण सुद्धा शब्द फिरवाला आहे किंवा थोडं बदलाला आहे। याबद्दल आम्हाला खेद वाटतोय आणि अजित पवारांनी आपला दिलेला शब्द पाळावा अशी मी त्यांना विनंती करतो। मी कॉम्रेड सम्राट मोरे गारगोटे।